उरन के जासई दस्तान फाटा पर आज भाजपा संयुक्त ट्रांसपोर्ट संगठन के नए जनसंपर्क कार्यालय का शुभारंभ किया गया। स्थानीय बीजेपी विधायक महेश बाल्दी एवं पूर्व सांसद रामसेठ ठाकुर ने इस जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन किया। बीजेपी ट्रांसपोर्ट संगठन परिवहन से जुड़े वाहन चालकों और मालिकों से जुड़े मुद्दे और समस्याओं के समाधान में मदद और सहयोग का काम करती है। नए जनसंपर्क कार्यालय के उद्घाटन के अवसर पर मुफ्त आरोग्य शिविर के साथ ही दिव्यांग जनों को कंबल वितरण और उनके बच्चों को शिक्षण सामग्री बांटी गई। कार्यक्रम में पूर्व सांसद रामसेठ ठाकुर, पूर्व राज्यसभा सांसद अमर शंकर साबले, बीजेपी नेता बाला साहेब पाटिल, ट्रांसपोर्ट संगठन के संस्थापक अध्यक्ष निर्गुण कवले, महासचिव हरप्रीत सिंह, महिला आघाड़ी महासचिव प्रीति नायर, समाज सेवक स्वराज सिंह, जोगिंदर सिंह और इंदर सिंह समेत तमाम पदाधिकारी मौजूद रहे। इस अवसर पर पूर्व सांसद रामसेठ ठाकुर और अन्य बीजेपी नेताओं ने संयुक्त ट्रांसपोर्ट संगठन के नए कार्यालय के उद्घाटन पर महासचिव हरप्रीत सिंह एवं उनकी टीम को बधाई दी। उन्होंने विश्वास जताया कि ट्रांसपोर्ट संगठन के जरिए वाहन चालकों और वाहन मालिकों की समस्याओं का समाधान होगा और उन्हें मदद देने की कोशिश होगी। बीजेपी नेताओं ने और क्या कुछ कहा, सुन लीजिए। सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास, सबका विश्वास या विचाराशी बांधिलकी मानून भाजपा प्रणीत संयुक्त ट्रान्सपोर्ट संघटनेने या ठिकाणी कार्यालय उभं केलेलं आहे। लोकसेवेसाठी उभं केलेलं आहे। वाहन चालक, वाहन मालक या दोघांना सुविधा उत्पन्न करणं आणि त्यांच्या जीवनामध्ये चांगला बदल करण्यासाठी, चांगल्या सुविधा पुरवण्यासाठीची ही योजना आहे। हे लोकसेवेचं व्रत निर्गुणबाई कवळे, हरप्रीत सिंग आणि त्यांच्या सहकार्यांनी स्वीकारलेलं आहे। त्याला मी शुभेच्छा व्यक्त करतो। या ठिकाणच्या भूमिपुत्राच्या त्यागावर हा परिसर विकसित होत आहे। त्या भूमिपुत्राचा मान सन्मान राखत त्यांच्या व्यवसायाला चालना मिळावी, या परिसराचा विकास व्हावा ही भावना ठेवून हे लोकसेवेचं व्रत या संघटनेने स्वीकारलेले, त्याला मी शुभेच्छा देतो। संयुक्त ट्रान्सपोर्ट संघटनेने एक पाऊल पुढे टाकलेले, त्यामुळे त्यांचं मी अभिनंदन करतो। भारतीय जनता पार्टी संयुक्त अशा रीतीने ट्रान्सपोर्ट ऑफिस काढण्यात आलेलं आहे, हे अतिशय महत्वाचं आहे। आज संपूर्ण ट्रान्सपोर्टच्या दृष्टीनं खरी जर जी काही पुढं रस्त्यावरची वाहतूक असेल तर ती सर्व JNT पोर्टमुळं या जासई जे सेंटर आहे, पनवेल तालुका आणि उरण तालुका या तिथे सेंटर आहे आणि तशातून या जागेवर होणं हे अतिशय महत्त्वाचं होतं आणि त्यामुळे हजारो अशा आपल्या ट्रान्सपोर्ट वर्कर्सच्या दृष्टीनं हे सोयीचं पडणार आहे, त्यांना सेवा दिली जाणार आहे आणि हे काम करण्याकरता हरप्रीत सिंग आणि आमचे कवळे हे यांच्या नेतृत्वाखाली जी संघटना तयार झालेली आहे, तर ही संघटना डे टू डे अगदी पर डे अँड नाईट काम करणारी अशी आहे। त्यांना भारतीय जनता पक्षाच्या पनवेल आणि उरण हे पॉईंट जसं आहे का सेंटर आहे। तालुका जरी उरण असला तरी याच्या बाजूला बाउंड्री संपली की पनवेल तालुका असतो, एक बाजूला गव्हाण एक बाजूला वहाड अशा प्रकारे आणि त्याच्यामुळं ह्या तालुक्यामुळं हे दोन्ही तालुके जोडले जातात। नळंबे म्हणून ज्याला म्हणतो तर नळंबेचे 3 तालुके आहेत, एक बेलापूर ठाणे जिल्ह्यातला, पनवेल आणि उरण हे रायगड जिल्ह्यातले। तर ह्या सर्वांचं सेंटर मेन जे आहे ते JNTच्यामुळे इथली ट्रान्सपोर्ट वाढते आहे। आज पाहायला गेला तर अटल ब्रिज सुद्धा तिथे चाललेला आहे, उडवान वगैरे येऊन पोचलेलं आहे बाजूला गावांना। त्याच्यामुळं इथं हे होणं गरजेचं होतं। माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, गडकरी नेतृत्वाखाली आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या सुविधा देण्याकरता भारतीय जनता पक्ष कटिबद्ध आहे आणि त्या दृष्टीनं अतिशय चांगलं काम या ट्रान्सपोर्ट युनियनचं इथे चालतंय। त्या दृष्टीनं
मी धन्यवाद देईन की त्यांनी इथे ऑफिस काढलं. खऱ्या अर्थानं आनंद आणि अभिमान यासाठी वाटला की ही जी भारतीय जनता पार्टी पुरस्कृत जी संयुक्त ट्रान्सपोर्ट संघटना आहे ही अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करते. मला असं वाटतं की जवळजवळ 5,000 सदस्यांची संख्या झालेली आहे आणि मी तुम्हाला सगळ्याला सांगतो की अभिमान मला या गोष्टीचा आहे की तुम्हाला एक प्रॉपर माणूस राज्यसभेत आमचा खासदार जो अजून ज्यांचे पाय जमिनीवरती आहेत असा एक नेता तुम्हाला सल्लागार म्हणून लाभला, म्हणून तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. कारण तुम्ही जे काम करताय ते आदरणीय नरेंद्र मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्र साहेबांचा हात बळकट करण्यासाठी तुम्ही काम करताय. तुमचा हेतू या राष्ट्राला परम वैभवाकडे नेण्याचा आहे, त्यामुळे सातत्यानं आपण काम करत राहा. आणि त्याच पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी अनेक वाहतूक संघटनेचे जे काही रिक्षा टू मोठा ट्रेलर इथपर्यंतचे जे काही प्रश्न उद्भवतील तिथं तिथं तुम्ही काम करताय आणि करत आहात. त्यामुळं इतक्या चांगल्या पद्धतीचं काम तुमच्याकडून होतंय आणि या ठिकाणी आपल्याला राष्ट्र आपल्याला परम वैभवाकडे नेण्यासाठी तुमचा हातभार लागतोय. आदरणीय आमच्या देवेंद्र साहेबांचं सुद्धा या ठिकाणी नेतृत्व या ठिकाणी आपल्या सगळ्यांना लाभलंय, त्याला सुद्धा आपण मजबूत करण्याचं काम करताय. असंच तुमच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम झालं पाहिजे की जे जे काय तुम्हाला यासाठी सहकार्य लागेल त्यात आम्ही बसलेले सगळेजण तुमच्या मागे ताठपणे उभे आहोत एवढंच या ठिकाणी सांगतो आणि तुमच्या पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो. वहीं भाजपा संयुक्त ट्रांसपोर्ट संगठना के अध्यक्ष निर्गुण कवले ने महासचिव हरप्रीत सिंह के नेतृत्व में आरंभ हुए नए कार्यालय के उद्घाटन पर बधाई दी. उन्होंने कहा कि मोदी सरकार का मिशन है सबका साथ सबका विकास और इसी मिशन को लेकर ट्रांसपोर्ट संगठना सक्रिय रूप में काम कर रही है. अब तक 1.5 लाख इसके सभासद हो चुके हैं. निर्गुण कवले ने भरोसा दिलाया कि ट्रांसपोर्ट संगठना के जरिए वाहन चालकों मालकों को न्याय देने के लिए उरण का यह कार्यालय मददगार बनेगा. या ठिकाणी आज उरण येथील कार्यालयाचे उद्घाटन इथले सन्माननीय आमदार महेश बालदीजी यांच्या हस्ते पार पडलं आणि हे करत असताना येथे असंख्य अशा नेत्यांचा कार्यकर्त्यांचा पाठबळ या संघटनेचा मागे आम्हाला दिसला. भारतीय जनता पार्टीला एक बल देण्यासाठी 25 सप्टेंबर 2023 रोजी आम्ही संयुक्त ट्रान्सपोर्ट संघटनेची स्थापना केली आणि बघता बघता ह्या संघटनेची मुळं ही इतकी पसरली की आज आमची 1,70,000 इतकी सभासद संख्या आहे आणि येणाऱ्या काळामध्ये वाहतूकदारांना न्याय देण्यासाठी हे उरण येथील कार्यालय आम्ही उघडलेलं आहे आणि या कार्यालयामध्ये कुठलाही कोणताही कार्यकर्ता तो रिक्षा चालक असेल, टॅक्सी चालक असेल, ट्रक चालक असेल, त्याचं समाधान करण्याचं काम करण्यासाठी हे कार्यालय आम्ही उघडलेलं आहे. ब्यूरो रिपोर्ट TV1 इंडिया. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.